नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज मुंड्याचा आकार कसा मोजायचा ते बघूयात। बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की मुंडा कसा मोजायचा, मुंडा जर चुकला तर आपला ब्लाऊज काखेमध्ये व्यवस्थित बसत नाही, खूप सारे प्रॉब्लेम येतात। त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। मुंडा परफेक्ट मुंडा कसा काढायचा आपल्या ब्लाऊजचा, जेणेकरून आपला ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही। मुंडा जर व्यवस्थित आला नाही तर ब्लाऊज खेचतो किंवा चुना पडतात आणि ब्लाऊज आपला बरोबर बसत नाही। तर मुंड्या काढण्याचा एक फॉर्म्युला सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला मुंडा काढताना ज्या काही अडचणी येतात, मुंडा लांबी कशी मोजावी, मुंडा घेर कसा घ्यावा, ह्या अडचणी ज्या आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित करून देणार आहे। तर बघा, आपला ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे, आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, ह्याच पद्धतीनं मुंडा काढून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट येतो। आपल्या चार्टमधला जो मुंडा आहे त्या पद्धतीनं जरी कटिंग केलं तर ब्लाऊज व्यवस्थित असतो, पण एखाद्या वेळेस कस्टमरचा ब्लाऊज त्यांना परफेक्ट येत असेल आणि आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं असेल, त्यावेळेस मुंडा कसा काढायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला मुंडा काढताना ज्या काही अडचणी येतात त्या येणार नाही। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे, 13 इंच उंची घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। मी उंची इथं तुम्हाला दाखवण्यासाठी घेत आहे, त्यामुळे 13 इंच घेतलेली आहे। तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना 13 इंच अधिक 1 इंच असं 14 इंच घ्यायचं आहे। मी फक्त तुम्हाला मुंडा कसा घ्यायचा ते दाखवणार आहे, त्यामुळे इथं उंची घेऊन दाखवलेली नाही। आता गळारुंदी किती घेतलेली आहे आपण? 2.5 इंच। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला इथं 3 इंच, शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे आपल्याला। गळारुंदी 2.5 इंच घेतली आणि शोल्डर आहे ते 3 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला समोरील गळा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। तयार 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन, 6 इंचला घेतलं समोर। वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली तर खालीही आपण 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची आणि आपल्याला हे मार्क करायचं आहे। आणि मुंडा काढणार नाही। आता बघा, हे झालेलं आहे। आता आपण समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। समोरच्या गळ्यालाही गोलाकार दिलेला आहे। आता मुंडा घ्यायचा आहे। आता मुंडा कसा मोजायचा ते बघूयात। आता आपण ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या किंवा कुठलाही ब्लाऊज असू द्या, सेम पद्धतीने मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला बाही आहे ती वरच्या साईडला करून घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा। असा ब्लाऊज ठेवून घेतल्याच्या नंतर बाही आहे ती थोडी आपल्याला वरच्या साईडला अशी करून घ्यायची आहे। आपल्याला इथं काखेमधला जो पार्ट आहे तो पाहिजे आहे, त्यामुळे आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे, जो आपल्या काखेतला जो जॉईंट असतो बाहीचा आणि समोरील पाठीमागे भागाचा जे शिलाई जी असते काखेमधली, ती काखेमधली शिलाई आपल्याला बघायची आहे। तर ब्लाऊज आपल्याला असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि वरती करायचं आहे बाही आहे ती, म्हणजे मुंडा आपल्याला परफेक्ट काढता येईल। आता हे शोल्डर आहे, शोल्डरपासून इथपर्यंत आपल्याला किती आहे ते बघून घ्यायचं आहे। तर बघू शकता, हे शोल्डर आहे ना, इथून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, शोल्डरपासून आपल्याला हा मुंडा जो आहे तो बरोबर 5 इंच आहे, बघू शकता। हे इथपर्यंत आपल्याला बघायचं आहे। तयार मुंडा किती आहे आपल्या ब्लाऊजचा? 5 इंच आहे। अशा पद्धतीने मुंडा काढायचा आहे। टेप असा क्रॉस धरायची गरज नाही, क्रॉस टेप धरल्यामुळं ब्लाऊजचं माप बिघडू शकतं, त्यामुळं इथं शोल्डर आहे त्या शोल्डरला टेप लावायचा आणि खाली आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। हेच मार्किंग तुम्ही समोर इथपर्यंत आणलं तरीही चालतं, म्हणजे अशाच पद्धतीने सरळ रेष ओढली तरीही चालतं, जेणेकरून आपल्याला मुंडा घेताना प्रॉब्लेम येणार नाही। हे आपण इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे। किती आलेलं आहे अंतर आपलं? 5 इंच। ह्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आहे। मुंड्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करायचं आणि आपल्याला माप टाकायचं आहे। अशाच पद्धतीनं कोणत्याही साईडचा मुंडा बघायचा आहे। तर आपलं अंतर किती आलेलं आहे? 5 इंच आलेलं आहे। 5 मध्ये अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे इथं आपलं 5.5 इंच घ्यायचं आहे। कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, मुंडा आपल्याला असाच मोजायचा आणि अर्धा इंच मिक्स करायचा आहे शिलाई मार्जिनसाठी। इथं वरती शोल्डर 3 इंच होतं, आता खालीही शोल्डर
3 इंच आहे का बघून मार्किंग करायचं आहे आणि हे पट्टीनं सरळ मार्क करून घ्यायचं आहे. तर असंही आपण चार्टमध्ये जरी बघितलं तर 32 साईजचा ब्लाऊज आहे तर 5 इंच 5.5 इंच आपलं शोल्डर असतं. आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायचा आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे, 8 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इकडल्याही साईडला बरोबर 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. डबल मुंडा घ्यायचा कारण आपला ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी माप जे आहे ते डबल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनेही केलेलं आहे. आता हेच माप कमरेचं आपण खाली टाकून घ्यायचं आहे. 8 आणि 1.5 इंच छातीचा चौथा भाग आपल्याला 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. हेच आपण पट्टीनं मार्क करून घेऊया. खाली फुडलं. समोरील गळा, शोल्डर, मुंडा आणि ही छातीचा चौथा भाग हे प्लस शिलाई मार्जिन. आता मुंडेचे आकार द्यायचे आहेत. मुंडेचे आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला अर्धा इंच हे असं जे आहे समोरील मुंडा 1 इंचाचा घ्यायचा, पाठीमागील मुंडा 1.5 इंचाचा घ्यायचा. पाठीमागचा मुंडा किती घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. समोरचा मुंडा किती घ्यायचा आहे 1 इंच घ्यायचा आहे. आणि हा जो पॉईंट आहे मुंड्याचा 5.5 इंच, 5.5चा मध्ये येतो 2.25 इंच. 2.25ला मार्किंग करायचं आणि आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. हा एक आकार झाला आणि हा आपला दुसरा आकार झालेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहे जेणेकरून आपला मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल. अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजचा मुंड्याला आकार द्या आणि मुंड्याचं माप काढा म्हणजे तुमचा ब्लाऊज बिलकुल चुकणार नाही. ही एकदम सोपी ट्रिक आहे, सहज कोणालाही जमेल. अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला मुंड्याचं माप कसं घ्यायचं, ब्लाऊजच्या मापावरून मुंडा लांबी कशी मोजावी हे सांगितलेलं आहे. तर हे कसं वाटलं ते नक्की सांगा. आणखीन जर कुठले व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास सुरू झालेला आहे. कालपासून शिवण क्लासचा पहिला दिवसचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊनही डिरेक्ट तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पहिल्या दिवसापासून बेसिकपासून आपण शिवण क्लास सुरू केलेला आहे. तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज मापे कसे घेऊन ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडं पॅटर्नही मिळतात. तुम्हाला जर पॅटर्न हवा असतील तेही तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.